brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक मिनिट हो, दोन उमेदवार आहे. मशीन सील केली बघा. दोन उमेदवार नाही. अरे थांबा काय तुम्ही दोन उमेदवार बोलायची पद्धत आहे का? मी उमेदवार आहे इकडची. ते जात नव्हते तर त्यांना धक्का मारून बाहेर काढलं. सकाळपासून त्यांच्या दोन मशीन त्यांनी खराब दाखवल्या. होत्या का नाही आमच्या कॅन्डिडेटला माहिती नाही. उमेदवाराचा जे नातेवाईक येतात त्यांना उमेदवाराचं नावच भेटत नाही. 19 नंबरच्या प्रभागामध्ये असणारं मशीन तिथे माझं नावच नाही. माझी मिसेस जेव्हा वोटिंग करायला नाव नाही बघून म्हणून हायलाईट झालं आणि त्यावर ऑलरेडी 3-4 वोटिंग करून गेलेले आहेत लोक. ज्या मशीन लावलेल्या आहेत त्यांना सील केलेल्या नाहीत. त्यांचं सील ओपन आहे. त्याचा कुठलाही पंचनामा झालेला नाही. सध्या मी अंबरनाथ मध्ये आहोत आणि इथे एका केंद्रावर ईव्हीएम बदलल्याचा आरोप केला जातो आहे. त्यांचे जे उमेदवार होते त्यांचं नावच ते ईव्हीएम वर नव्हतं असं आरोप आहे. गुलाबराव करंजुले आहेत, ज्यांच्या खरं तर ज्या सूचना आहेत त्या यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आहेत. काय सांगाल आता तुम्ही? आम्ही बघितलं की तुम्ही जरा अधिकाऱ्यांशी बोलत होता आणि काय आक्षेप आहे नेमका तुमचा? आक्षेप असा आहे, सकाळपासून त्यांच्या दोन मशीन त्यांनी खराब दाखवल्या. होत्या का नाही आमच्या कॅन्डिडेटला माहिती नाही. बरं का, होत्या का नाही आमच्या कॅन्डिडेटला माहिती नाही. आमच्या कॅन्डिडेटला त्यांनी बाहेर काढलं की तुम्ही बाहेर जा, आम्हाला मशीन बदलायच्यात. आणि त्यांना बाहेर काढलं. ते जात नव्हते तर त्यांना धक्का मारून बाहेर काढलं. आणि नंतर त्यांनी त्या मशीन बदलल्या तर ते शेजारच्या वार्डातली चालू मशीन आणली, ज्याच्यावर बागुल आणि हे सगळी नावं, साळुंखे, बागुल अशी नावं होती. 24 नंबरची मशीन आणून लावली. म्हणजे या वॉर्डाची मशीनच नाही. मशीन नाही, 24 नंबरची मशीन आणून इथं लावली. ज्यावेळेस आमच्या कॅन्डिडेटच्या लक्षात आलं की याच्यामध्ये बागुल आणि सुभाष साळुंखे वगैरे ही नावं आहेत, तेव्हा परत त्यांची धावपळ झाली. मग आमच्या माणसानं, आमच्या जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सांगितलं तुम्ही 100 मीटरच्या बाहेर थांबा. म्हणजे हा काहीतरी काळा बाजार इथं चाललेला आहे आणि हा काळा बाजार आम्ही चालून देणार नाही. तर मग इथं काहीतरी वेगळं लॉ अँड ऑर्डर समजा डिस्टर्ब झाली तर सगळी जबाबदारी ह्या पोलिसांची असणार आहे. पण तुम्ही आक्षेप घेतला का? काही तक्रार नोंदवली का त्यांच्याकडे? इथे जे गोंधळ चाललेला आहे, एक मशीन जे वार्डातलीच नाहीये ती मशीन इथे लागली. त्यातले जे उमेदवार इथे आहे सगळे उभे, त्यांचे नावच नाहीये. आम्ही त्यांना विनंती केली प्रिसाइडिंग ऑफिसरला की तुम्ही हे सगळे उमेदवार आहेत यांना घेऊन जा आणि ती जी मशीनची दुसरी आली होती ती सील केली दाखवा आणि तुमचं कामकाज पुढे व्यवस्थित करा. आम्हाला सगळ्या उमेदवारांना बघू द्या ती मशीन सील आहे का, हा आमचा आक्षेप आहे. सील बघा. आता सुद्धा ज्या मशीन लावलेल्या आहेत त्यांना सील केलेल्या नाहीत. त्यांचं सील ओपन आहे. त्याचा कुठलाही पंचनामा झालेला नाही आणि आमच्या उमेदवारांना सुद्धा दाखवण्यात आलेलं नाही. म्हणजे हे मनमानी आणि मॅनेज झालेले मागणी. बीजेपीकडनं आणखी एक आरोप झाला होता कालच की ईव्हीएम मध्ये सील बंद होत्या. तुम्हीच आरोप केला होता की सील निघाल्या होत्या. त्याचं काय झालं का पुढे? त्याच्यावर काही कारवाई केली आहे का? नाही, काय नाही झालं त्याचं. ते काहीतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं चाललेलं आहे. कोणाच्या सांगण्यावर? तुमचा नेमका कोणावर इशारा आहे? काय म्हणायचं? तपास करतील ना कोणाच्या सांगण्यावरून चाललंय, काय चाललंय ते. पुढचं पंचनामा आणि सील. आम्हाला सीलची मागणी केली. सगळ्या उमेदवारांना सीलचं बघायचं. आम्हाला उमेदवारांना जावं, आम्ही कोण प्रतिनिधी जाणार नाही. तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही आता जाऊन आला आतमध्ये, तुम्हाला काय सांगितलं? मला सांगितलं की आम्ही सगळं बघितलं आहे, तिथं तसं काही नाहीये. आणि जे मशीन आहे ते प्रतिनिधी जे होते आणि आतमध्ये जे बसलेले आहेत त्यांच्या समोर आम्ही बदली. पण प्रतिनिधी हा व्यक्ती आहे, त्याच्यात तो बोलला की मला बाहेर काढली आहे, मला बाहेर काढून आणि मशीन बदली केली आहे. आणि त्या मशीनमध्ये मी स्वतः बघितलं ते आमच्या उमेदवारांचे कोणाचे नाव नव्हते, बाजूच्या वार्डाचे उमेदवारांचे नावं होते. तर ते तुम्ही नाही, आमच्या समोर त्यांनी सील पण नाही केली आणि पंचनामा सुद्धा नाही केला. सुभाष साळुंखे आणि बागुळ यांचं नाव होतं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले ना. आतले जेवढे आहेत जे बस. कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत ते? सेनाचे आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत. जाम. तुमचा आक्षेप आहे त्यांच्या उमेदवारांचे इथे आणून ठेवले? नाही, हो. असं तुम्ही म्हणजे प्रतिनिधी आहे असून सुद्धा तुम्ही होतो, मला बाहेर काढलं आणि लगेच इथे मशीन चेंज कशाला केल्या आणि कुणाला मध्ये मध्यस्थी नाही केली. कुठल्याही कॅन्डिडेटला उमेदवाराला सांगितलं पण नाही की आम्ही मशीन चेंज करतोय. ते पण कुणाला मध्यस्थी केली नाही. वरतून उमेदवार तर सोडून द्या, तर भलतेच लोकांची नावं आहेत त्या मशीनवरती आणि ती मशीन लावली विदाऊट एनी चेकिंग करून. म्हणजे हे काय चालू काय इकडे? मत झालं नाही असं त्यांचं सांगणं, पण मत झालेत. ती आता मशीन सील केली की नाही? नाही, सील नाही केली, पंचनामा सुद्धा नाही केलाय.
काय नाही. आम्ही आतमध्ये गेलो होतो, ऑब्जेक्शन घ्यायला, तर आम्हाला सांगताय बाहेर जा यांना बाहेर काढा. मला बाहेर म्हणजे काढून हे- इकडे दुसरीच ही माणसं बोलायची आतमध्ये. पद्धत आहे का? मी उमेदवार आहे इकडची. हे काय चालू आहे? नवीन मशीन लागल्यानंतर सुद्धा ते लोक आम्हाला बोलतात तुम्ही बाहेर जा. असं का? उमेदवार पाहिजे का नाही तिकडे? नवीन मशीन तुम्ही लावताय तर उमेदवार नको का? एवढ्यात हा त्याला आधी काढलं जेव्हा मशीन बिघडली तेव्हा सगळ्यांना बाहेर काढलं. पण मग काय सर, तुम्ही आता मग म्हणाला की कोणाच्या तरी आदेशावर नव्हते, कोणाच्या आदेशावर नव्हते? आता ते कोणाच्या आदेशावरून कोणीतरी सांगितल्याशिवाय हे करू शकत नाही, कोणीतरी मॅनेज केल्याशिवाय होऊ शकत नाही ना हे. चौकशी करून जो आदेश आहे त्याच्यावर कारवाई करा. ऐका. कोणाच्या तरी सांगण्यावरून होतं हे, ते आता चौकशीत माहीत पडेल. कारण की जर तुम्ही दुसऱ्या वार्डातली 24 नंबरची मशीन आणून इथं आमच्याकडे लावता आणि त्याच्यामध्ये त्या उमेदवाराची ऑलरेडी तिथं मतदान झालेली असतात आणि तीच मशीन इथं लावता, म्हणजे हे काय? याच्यावरून काय समजायचं? त्याच्यावरती आम्हाला संबंधित अधिकारी चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्ही शिवसेनेचे उमेदवार. शिवसेनेचे प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी उमेदवार दुसरे. आता भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप आहे की इथे मशीन ती बदलली. ते सगळ्यांचा अहो, काय प्रश्न तुमचा काय विषय आहे? हो सगळ्या उमेदवारांचे आक्षेप. नावच नाही तुमचं. या वॉर्डातल्या सगळ्या उमेदवारांचा आक्षेप आहे की त्यांनी मशीनच बदलली. त्यांच्या नावाची मशीनच नाही येत. आक्षेप म्हणजे ऑटोमॅटिक आक्षेप येतो. वोटिंग करायला जे वोटिंग उमेदवाराचा करून जे जातो पुढे. नातेवाईक येतात त्यांना उमेदवाराचं नावच भेटत नाही. 19 नंबरच्या प्रभागामध्ये असणार मशीन यांचं नावच तिथे नाहीये. माझं नावच नाही. माझी मिसेस जेव्हा वोटिंग करायला नाव नाही बघून म्हणून हायलाईट यांचं नाव झालं नाही. आणि त्यावर ऑलरेडी 3-4 वोटिंग करून गेलेले आहेत लोक. म्हणजे काय, जर आमचं जर नातेवाईकांनी बघितलं नसतं म्हणजे हे डोळे बंद करून वोटिंग झालं असतं. मग याला जबाबदार कोण? आता काय पुढचं काय भूमिका घेणार तुम्ही? तक्रार केली काय? मशीन सर्व उमेदवारांसमोर सील करण्यात यावे आणि संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसरने त्याचा रिसर्च पंचनामा करणे आणि त्याच्यावरती संबंधित कारवाई करणे आणि ज्याच्या आशीर्वादाने हे काम चाललंय त्यांना सुद्धा शोधून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणे. तो कुठल्या राजकीय पक्षाचा असो किंवा सामाजिक असो, अधिकारी असो, पण कुणाला आम्ही सोडणार नाही आणि कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे दुसरं मी इनरव्हील शाळेमध्ये पण सेम प्रोसेस झालेली आहे. मशीन खराब म्हणून सेम आणि मशीन काढून देतात आणि नवीन मशीन आणून लावत आहे. हे दुसऱ्या बूथ मध्ये असं सापडलेलं आहे. माझी विनंती आहे की सगळ्या बूथ मध्ये बघा, सगळ्या बूथ मध्ये असेच मशीन बदलायचं कामं चालू आहे. तर सर्वांनी अलर्ट राहा. ते वायर खराब म्हणून मशीन बदलतात आणि बाहेर गाडी येते आणि मशीन नवीन मशीन आणून फिट करायचं काम चालू आहे. नवीन म्हणजे दुसरी मशीन आणून फिट करायचं काम चालू आहे वापरलेली. तर आपण या सगळ्या जे उमेदवार आहेत त्यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या मशीन्स आहेत त्या बदलल्या जात आहेत, उमेदवारांना सुद्धा जाऊ दिलं जात नाहीये आणि या पद्धतीनं जी निवडणूक आहे ती कुठेही पारदर्शक पद्धतीने होत नाही असा आरोप इथे आता सगळ्याच उमेदवारांकडून केला जातोय. कॅमेरा पर्सन साहिल सह मी राहुल, मुंबई तक.